नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि जी आपण सिरीज चालू केलेली आहे क्वेश्चन ॲनालिसिस, त्याच्यामधला आजचा हा 18वा पार्ट आहे. आणि हा 18वा पार्ट बरोबरच तुमचा प्रतिसादही खूप उत्तम आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जे कमेंट्स करताय, वेगवेगळ्या मागण्या करताय, तर डोंट वरी, आपण तुमची एक्झाम होईपर्यंत कंटिन्यू सोबत राहणार आहोत. तुम्ही जे कमेंट्स करताय की आम्हाला हे हवं ते हवं, तर ते सगळं तुम्हाला भेटून जाईल. कोणताही म्हणजे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल, कोणताही घटक मिस होणार नाही. आपण सर्व घटक इथे कव्हर करणार आहोत. बघा, आजचा क्वेश्चन काय आहे, रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? तर रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा? तर ते आहे क जीवनसत्व. क जीवनसत्वाद्वारे रक्ताच्या गोठण्याची प्रक्रिया चालू होती. तर बघा, आता इथे पहिलं ऑप्शन आहे अ जीवनसत्व, तिसरं आहे ब जीवनसत्व आणि चौथा आहे डी जीवनसत्व. तर ह्या वेगवेगळे जीवनसत्व काय, आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा आपण विटॅमिन बी द्वारे काय काय होतं किंवा त्यांच्या अभावामुळे कोणते रोग होतात किंवा कोणते आजार होतात, तसेच विटॅमिन बीचे किती प्रकार आहेत ते सविस्तर माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर याच्यामध्ये बघा, आता विटॅमिन अ, तर ह्याचं नाव काय आहे? ह्याचं रेटिनॉल अशा प्रकारे नाव आहे. तर विटॅमिन अचा जर अभाव झाला शरीरामध्ये तर त्याच्याद्वारे रातआंधळेपणा होतो. तसंच विटॅमिन अ कशाद्वारे भेटतं किंवा त्याचे सोर्स काय? तर त्याचे सोर्स आहे गाजर, पपई, याद्वारे आपल्या विटॅमिन ए भेटून जातो. तसंच विटॅमिन बी आपण सर्व याच्या 8ही प्रकार, त्याचे नाव, त्याचा अभाव आणि त्याचे सोर्स सगळे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आणि आता राहिलं विटॅमिन ड. तर विटॅमिन डी म्हणजेच कॅल्सिफेरॉल, त्याचं नाव आहे कॅल्सिफेरॉल. आणि ह्याच्या अभावामुळे मुडदूस नावाचा आजार होतो. आणि हे कशामधून भेटतं किंवा ह्याचा सोर्स काय? तर ते आहे कोवळे सकाळचे ऊन. तर पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही? तर बघा, पहिलं ऑप्शन आहे मध्य प्रदेश, म्हणजे MP मध्ये सध्या राज्य करत आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे BJP. दुसरा आहे उत्तर प्रदेश, तिसरा आहे गुजरात आणि चौथा आहे राजस्थान. तर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या चारही स्टेटमध्ये भारतीय जनता पार्टी राज्य करत आहे. परंतु करत नाही तर ते कोणते राज्य आहे? तर ते आहे तेलंगणा आणि दुसरं आहे कर्नाटक. थोडेच राज्य आहेत जिथे BJP किंवा भारतीय जनता पार्टी नाही आहे. बहुतेक राज्यामध्ये सध्या BJPचंच सत्ता आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया खंड. आता हा सर्वात मोठा आहे आशिया, तर 2 नंबरचा कोणता आहे मग? तर 2 नंबरचा आहे आफ्रिका खंड. हे बघा, हा 2 नंबरचा आहे आफ्रिका खंड. 3 नंबरचा आहे नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका. 3 नंबरचा काय? नॉर्थ अमेरिका. आणि 4 नंबरचा आहे साऊथ अमेरिका. तसंच 5 नंबरचा आहे अंटार्क्टिका, 6 नंबरचा आहे युरोप आणि 7 नंबरचा आहे ऑस्ट्रेलिया. अशा प्रकारे 7 आपल्या पृथ्वीवर 7 खंड आहेत. तर त्याच्या सिक्वेन्सली तुम्हाला सांगितलेले आहेत. म्हणजे मोठा खंड कोणता, तर त्याच्यात सगळ्यात छोटा कोणता? तर सगळ्यात छोटा कोणता आहे मग? तो आहे ऑस्ट्रेलिया. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? असंसर्गजन्य रोग कोणता आहे? तर तो आहे मधुमेह. म्हणजे ज्याचा संसर्ग होत नाही किंवा आपण म्हणतो ना, ह्याची फॉर एक्झाम्पल आपण सर्दी घेऊ, शेजाऱ्याला सर्दी झाली की आपल्याला सर्दी होती, म्हणजेच तो कसा आहे? संसर्गजन्य आहे. परंतु मधुमेह हा रोग संसर्गजन्य नाही, तर तो कसा आहे? अनुवंशिक आजार आहे. अनुवंशिक. तर घटसर्प, गोवर आणि क्षयरोग हे कसे आहेत? संसर्गजन्य आजार आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते? तर हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ आहे लिंबू, म्हणजेच HCl, हायड्रोक्लोरिक आम्ल. पुढचा क्वेश्चन पाहू, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर मौर्य समाजाची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली होती. आणि कुणाच्या सहाय्याने केली होती? तर आर्य चाणक्याच्या सहाय्याने चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? तर बघा, हत्ती रोगाचा प्रसार कोणत्या प्राण्यापासून होतो? तर कावीळ, विषमज्वर, डास आणि सर्व. तर आता बघा, इथं विचारले प्राण्यापासून. आता आपल्याला इथं प्राणी लगेच ओळखायला येते. इथं जरी माहिती नसलं तर बघा, आता कावीळ हा आजाराचं नाव आहे, विषमज्वर हा देखील आजाराचंच नाव आहे आणि डास हा प्राणी आहे आणि वरील सर्व तर हे नाही. म्हणजेच आपलं C ऑप्शन करेक्ट आहे. आता हत्ती रोग होणारा डास कोणता आहे? तर तो आहे क्युलेक्स नावाचा डास. क्युलेक्स लिहून घेत चला नोट्सवर, म्हणजे तुम्ही तुमच्या नोटबुकवर अशा प्रकारची माहिती लिहून घेत चला, तुम्हाला फायदा होईल याचा. पुढचा क्वेश्चन आहे,
तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? तर तंबाखूमध्ये कोणते विषारी द्रव्य आहे? तर ते आहे निकोटीन. निकोटीन नावाचा पदार्थ आहे जो तंबाखूमध्ये असतो आणि तो खूप विषारी आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात जर तंबाखू खाल्ली तर तोंडाचा कॅन्सर देखील होतो. पुढचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सुचिता कृपलानी. ह्या भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. आता सुचिता कृपलानी पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या, परंतु कोणत्या राज्याच्या होत्या? तर त्या आहे UP म्हणजेच उत्तर प्रदेश राज्याच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तसंच इंदिरा गांधी कोण होत्या? तर पहिल्या पंतप्रधान होत्या. नंतर किरण बेदी ही भारताची पहिली IPS अधिकारी आहे, IPS. तसंच सरोजिनी नायडू कोण होत्या? तर ह्या राज्यपाल होत्या, म्हणजे पहिल्या महिला राज्यपाल होत्या. आणि ह्या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या याचं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणार आहात. पुढचा क्वेश्चन आहे, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर पोलिओ रोग हा शरीराच्या मज्जासंस्थेवर इजा करतो, मज्जासंस्थेवर. नेक्स्ट आहे, धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते? तर धातूचा राजा सोनेला म्हटले जातं, सोनं, गोल्ड. तर सोन्याला म्हटलं जातं धातूचा राजा. आता याच्या संज्ञा पाहू आपण. सोन्याची संज्ञा काय आहे? AU. ह्याच्या संज्ञा पण विचारतात बघा आपल्याला, म्हणजे संज्ञा पण विचारतात आपल्याला एक्झाममध्ये. सोन्याची संज्ञा आहे AU. दुसरा आहे चांदी. चांदीची संज्ञा आहे AG. हे कमीत कमी 4-5 संज्ञा तरी पाठ करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये 4 ऑप्शन पाहून त्याचं इलिमिनेट करता येईल. तिसरा आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमची संज्ञा काय आहे? AL. आणि चौथा आहे लोह म्हणजेच फेरस, तर त्याची संज्ञा आहे FE. पुढचा क्वेश्चन पहा, मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते? तर एकूण बरगड्यांची संख्या 24 असते मानवी छातीच्या पिंजऱ्यात. नेक्स्ट आहे, कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातांधळेपणा हा रोग होतो? तर आता पहिलाच क्वेश्चन जे आपण विटॅमिनवर आला होता त्याच्यामध्ये आपण बाकीच्या विटॅमिनची पण माहिती घेतली आहे. तर विटॅमिन अ द्वारे किंवा अच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो, म्हणजेच आपलं 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहू, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर ते आहे विटॅमिन D, म्हणजे C ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे व्हायरोलॉजी, म्हणजेच व्हायरस. विषाणू म्हणजे काय? तर व्हायरस, आणि व्हायरसचा अभ्यास कशाद्वारे केला जातो? तो व्हायरोलॉजी. बॅक्टेरियोलॉजी म्हणजे काय? तर याच्यामध्ये बॅक्टेरियाचा म्हणजे जीवाणूचा अभ्यास केला जातो. तर मेटलर्जी म्हणजे धातू आणि त्या धातूंचा उपयोग याचा अभ्यास करणारे हे एक शास्त्र आहे. पुढचा क्वेश्चन आहे, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर पाण्याची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरले जाते. नेक्स्ट आहे, कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे करडईचे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहे, कारण करडईचे तेलामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप कमी असतं, त्याच्यामुळे हे एक चांगलं तेल आहे. नेक्स्ट आहे, खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर त्याचं करेक्ट विटॅमिन C नाश कशामुळे होतो? तर खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात होतात? तर सर्वात जास्त भूकंप जपान या देशात होतात, कारण विंग्स ऑफ फायरचं ते महत्त्वाचा एक एरिया आहे, त्यामुळे जपानमध्ये जास्तीत जास्त भूकंपाचं प्रमाण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? तर त्वचेला काळा रंग मेलॅनिन या पदार्थामुळे प्राप्त होतो. तर बघा, आपण म्हणजे आपल्या समाजात काही व्यक्ती अशा खूप गोऱ्या दिसतात, तर ते कशामुळे असतात? तर त्यांच्यामध्ये मेलॅनिनचं प्रमाण कमी असतं, किंवा त्याच आजाराला एक नाव पण आहे, तर त्याला आपण कोड म्हणतो. तर कोड कशामुळे होतो? तर त्या व्यक्तीच्या शरीरात मेलॅनिनचं प्रमाणच नसतं, त्यामुळे त्यांना कोडाचे डाग येतात किंवा त्यांच्या अंगावर पूर्ण व्हाईट होऊन जातं. तर बघा, जीवनसत्वामुळे शरीराची वाढ चांगली होते, आणि लोहामुळे काय होतं? तर लोहाच्या अभावामुळे पंडुरोग होतो, पंडुरोग. तर अशा प्रकारे ही बाकीच्या ऑप्शनची पण माहिती तुम्ही लक्षात ठेवत जा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 22 डिसेंबर, म्हणजे C ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 22 डिसेंबरला नॅशनल मॅथमॅटिक्स डे साजरा केला जातो. नेक्स्ट आहे, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला
डॅश डॅश म्हणतात. तर अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात, तर आकाशगंगा म्हणतात. बघा आता आकाशगंगा म्हणजे काय, तर अनेक तारे जे असतात किंवा इथे दिले आकाशातील ताऱ्यांच्या समूहाला, परंतु 100 अब्जपेक्षा जास्त जे ताऱ्यांचा समूह असतो त्याला आकाशगंगा म्हणतात. आणि 100 अब्ज आकाशगंगेच्या समूहाला काय म्हणतात, तर त्याला दीर्घिका म्हणतात. म्हणजेच आकाशगंगेच्या नंतर दीर्घिका असते सर्वात मोठी. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे 0.03% कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे. तर वातावरणात सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे, तर ते आहे नायट्रोजनचं. नायट्रोजनचं प्रमाण एकूण किती असतं, तर 78% नायट्रोजनचं प्रमाण असतं. मग 2 नंबरला कशाचं आहे, तर 2 नंबरला आहे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, तर 20.95% एवढं प्रमाण ऑक्सिजनचं आहे. म्हणजे समथिंग 21% असं लक्षात ठेवा. 3 नंबरला आहे ऑर्गॉनचं प्रमाण आहे 0.93%. आणि 4 नंबरला आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती, मग 0.03%. आता 24 नंबरचा क्वेश्चन पहा, निद्रानाश हा रोग मनुष्यात या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आढळतो. तर निद्रानाश कशामुळे आढळतो, तर व्हिटॅमिन बी जे आहे त्याच्यामुळे निद्रानाशाचा त्रास माणसाला होतो. आणि व्हिटॅमिन बी कशाद्वारे, म्हणजे त्याचा सोर्स काय आहे किंवा व्हिटॅमिन बी कशाद्वारे भरून येतं, तर चिकन, मटन, एग्स हे जर खाल्लं तर व्हिटॅमिन बीची कमतरता भरून निघते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कर्नाटक राज्यात सर्वात जास्त हत्तीचं प्रमाण आहे. पुढचा क्वेश्चन पहा, वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती. बघा आत्ताच सांगितलं होतं मी, म्हणजे अशा प्रकारे जी तुम्हाला साईडची माहिती सांगते किंवा 4 ऑप्शनची माहिती मी जसं सांगते त्याच्यावर 100% क्वेश्चन आलेला आहेच. म्हणून बाकीची माहिती पण तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून ठेवली तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. तर बघा वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे, तर ते आहे, आता इथे दिलं आहे का 20.95% नाही, परंतु मी एक वाक्य बोलली होती का 20.95% म्हणजे 21% असं लक्षात ठेवा असं बोलली होती. आणि इथं ऑप्शन आपल्याला 21%च आलेलं आहे, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा अशा प्रकारे आपण इथे आजचे क्वेश्चन पाहिलेले आहेत आणि 4 ऑप्शनचं डिटेलमध्ये माहिती, म्हणजे जिथे माहिती देण्याची गरज आहे तिथेच माहिती दिलेली आहे, उगीच काही पण सांगत बसलेली नाही मी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त लाईक आणि तुमच्या फ्रेंडला पण शेअर करा, जेणेकरून मलाही प्रेरणा भेटते आणि तुमचाही अभ्यास व्हायला मदत होईल. कारण जेव्हा आपण आपल्याजवळचं ज्ञान जेव्हा दुसऱ्याला देतो तेव्हा त्याच्यामध्ये वाढ होत असते, म्हणून तुम्ही पण शेअर करायला हरकत नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे